ओके, मी आपण कशावर होतोय? आपण ह्याच्यावर होतो की मी पण विसरलो कशावर होतो रे. हा, माझा आवडता रोल तर ठाकऱ्यांचा जी भूमिका केली होती भाई सिनेमामध्ये. कारण पुन्हा जसं अश्वत्थामाचं मी म्हटलं की कोणी मला असं काहीतरी रोल दिला असं वाटलं नव्हतं, तसंच मांजरेकरांनी जेव्हा बोलवलं तर त्यांच्याकडे काय असतं की फोन येतो की ये जरा. तर आता ये जरा म्हटल्यावर ते काही असू शकतं, जेवायला ये, अवॉर्ड्स न जायचंय, काही असेल, फक्त जे असेल ते जाऊयात आपण. आणि मजा पण येते तेवढीच. तर मी गेलो आणि तिकडे सागर देशमुख होता. त्या म्हणलं की पुलंची भूमिका करतो. म्हटलं वा वा, बायोपिक आहे त्यांच्यावर. आणि तिकडे फोटो होते, तिकडे बाबासाहेब पुरंदरेंचा फोटो होता, आणखीन काही होते. हे ते म्हटलं की कोण कोण दाढीवालेत बघूयात, ते त्यापैकी कुठला तरी रोल माझा असणार. तर ते म्हटले की छान वाटतं ना, हा करेक्ट वाटेल ना वगैरे. तर ते सगळे माझ्या चेहऱ्याकडे बघतायत, नाही हे करायला लागेल, ते करायला, नाक थोडंसं असं करायला, अरे मला कोणी सांगा कुठल्यासाठी. आणि मध्ये बाळासाहेबांचं. तर मी म्हटलं की ह्याच्यासाठी शक्य नाही मला. आणि तो नेमका म्हटला की ती भूमिका करायची आहे. तर मी म्हटलं की तुला का वाटलं असेल, तुम्हाला ना क्लीन शेवन बघितलंय का काय. तर तो म्हटला की तुझ्या बसण्यामध्ये आणि हातवाऱ्यांमध्ये ते आहे. तर मी जसा बसतो तर त्याच्यामुळे मला असं वाटलं तू करावं. म्हटलं हे स्ट्रेंज आहे. आणि त्यामुळे मी अगदीच म्हणजे खुश होऊन तो रोल केला. असं. पण काय अभ्यास केला त्याच्यासाठी? हो, मी तो एकतर इंटरव्ह्यूज खूप सारे बघितले, भाषणं बघितली. 96 का 97 सालचा आहे तो. इलेक्शनचा दिवस आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत अ डे विथ बाळासाहेब. अ डे विथ बाळासाहेब. तर तो मी लूपवर बघितला. कारण त्याच्यामध्ये काय आहे ना, गमती त्यांचा स्विच दिसतो. ते घरी कसं बोलतात आणि बाहेर कसं बोलतात, आणि त्यांचं सार्कॅझम आणि त्यांचं ते शब्दच पडून नाही द्यायचे. तर ते काय करता येईल असं त्याच्यावर मी थोडंसं काम केलं. पण मग असा आता हे झालं तुझ्या असलेला रोल, असे कुठले रोल तुला वाटतात का हे मला कधी करायचेत यार? मला एकदा तरी विलनचा रोल करायचा आहे. म्हणजे प्रॉपर म्हणजे अर्थात तेवढ्या स्केलचं आपल्याकडे काही मिळेल की नाही माहिती नाही, पण म्हणजे जोकर मधला जसा रोल, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की अत्यंत डार्क पण तरी सुद्धा जस्टिफाईड, तर तसा रोल मला कधीतरी करायचा आहे. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये आतमध्ये ते असतं कुठेतरी, आणि ते एक्सप्लोअर करणं हे स्क्रीनवरच बरं आहे प्रत्यक्षात वाईट वागण्याच्या. तर त्याच्यामुळे स्क्रीनवरच करू देत. तर जी काही डार्क साईड आहे ती एकदा स्क्रीनवर एक्सप्लोअर करून बघायची. असं. ओके, पण हे झालं तुझ्या सिनेमांबद्दल. सिरीज मध्ये अजून काही प्रयोग करायचे राहिलेत यार, हे ना होतच नाही, घडतच नाही असं होतं? मला डिरेक्टर म्हणून 100%. कारण भाडीपाची अजूनही म्हणजे बेरोजगार त्यातल्या त्यात ड्रामा झाली पूर्णपणे. शांतीत क्रांती तरी ड्रामेडी आहे, आणि त्याच्या आधीची पांडू ही कॉमेडीच आहे. आणि माझं मॅक्झिमम डिरेक्टर म्हणून ॲज अ कॉमेडी डिरेक्टर असं म्हणून झालंय. पण मी जे लिहिलंय आधी, ह्याच्या आधी, ते सगळं अत्यंत थ्रिलर डार्क स्पेसमध्ये लिहिलेलं आहे, किंवा कधी कधी म्युझिकल्स म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे माझ्या 2 फिल्म ज्या लिहून तयार आहेत त्या म्युझिकल्स आहेत. आणि मला संगीताचा गंध नाही आहे, पण म्युझिकल म्हणून लिहिलं. तर ते मला डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की मी आत्ता ह्याच्यात अडकलोय. बेरोजगारनी ते थोडंसं ब्रेक झालंय, कारण हेवी ड्रामा होता. तर ते मला एक्सप्लोअर करायचं आहे की मूड फिल्म्स बनवायच्यात मला अत्यंत. आता हे तर तू आय होप लवकरात लवकर करशील. बट देन आता भाडीपाबद्दल जेव्हा आम्ही विचार करतो, थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतो, तेव्हा अर्थात खूप प्रेम आहे, खूप कौतुक आहे, आणि प्रत्येकाच्या घराघरात मनामनात वगैरे असं सगळं आहे. बट देन मध्यंतरीचा एक काळ होता जेव्हा असं सातत्याने म्हटलं जायचं लोकांकडून की हे नको मुंबई पुण्याचंच कॉन्टेंट करतात. तर तेव्हा मुळात तुला ते जेव्हा आपल्याकडे येतात ना निगेटिव्ह रिॲक्शन्स, तेव्हा त्या तू कसा रिसीव्ह करतोस? मला पटलं ऑनेस्टली. आणि त्याच्यामागे कारणही होतं. साधं कारण होतं की मी पुण्या मुंबईत वाढलोय, तर माझा परीघ तो असणार आहे, तो वाढवत नेणं ही आपली जबाबदारी आहे. तर मी अजिबात त्या कुठल्याही कमेंट्स चुकीच्या ह्याने घेतल्या नाही. आता त्याच्यामध्ये असं अजिबात नव्हतं की आम्हाला हे करायची इच्छा होती का, तर नाही. जेव्हा भाडीपा चालू केलं तेव्हा अमय निपुण, राधिका आपटे आणि आलोक राजवाडे हे सोडून कोण माझं ऐकणार होतं किंवा कोण मला सपोर्ट करणार? तेव्हा असंच थोडीच होणार होतं की मी नागराजला फोन केला आणि तो म्हणला हा ठीक आहे मी तुझ्याबरोबर काहीतरी करतो. आपल्या काय म्हणतात जो परीघ असतो हे माझ्या कॉलेजमधली पोरं आहेत.
तर अर्थात वर्तुळच माझं जर का मुंबई पुण्याचं आहे. तर पण एकदा भाडीपाचं नाव झाल्यावर जेव्हा जेव्हा कधी कोणी म्हणायचं तुम्ही असं का करता, तेव्हा मी म्हणायचं चल मग तू काय लिहितोस आमच्यासाठी. तर आता नागपूरचा चेतनमुळे म्हटलं तू कर, मग आम्ही कांदे पोहे चालू केलं. मग सुमित पाटील कोल्हापूरचा आहे तो, तर तो दिसला तू कर. म्हणजे थोडक्यात माझा परीघ वाढल्यावर तिकडच्या गोष्टी पण येणार आहेत. असं करत करत बेरोजगार पर्यंत पोहोचलो. जेव्हा सौरभ शामराज जो आहे तो बार्शीचा आहे, तर बार्शीतनं पुण्यात येऊन राहणारी मुलं ह्यांचा एक काहीतरी विचार असतो, तर तो कसा त्याच्यात मग रिफ्लेक्ट झाला. तर आता ॲज अ प्रोड्युसर मी काहीतरी लोक मला थोडं तरी हे देतात आणि म्हणतात की आम्हाला तुमच्याबरोबर काहीतरी करायचं आहे, तरच शक्य. त्याच्या आधी शक्यच नव्हतं. माझ्या ओळखीची 4 टाळकी होती पुण्याची, तर ते जे देतील ते करायचं. पण ही जी टीका होती ती खोडून काढली आहे असं वाटतंय तुला पर्सनली? खोडून काढली असं म्हणता नाही येणार, पण एक मी नाव न घेता एक उल्लेख देतो. आता आम्ही जेव्हा पांडू केला होता, जो आमचा पहिला प्रयत्न होता, जरी ते मुंबईतलं कॉन्टेंट असेल तरी त्याचं विश्व वेगळं. तर ते तेव्हा आमच्यावर काही लोकांनी काही लेख लिहिले होते की हे स्वतःच्या सोयीसाठी करतायत वगैरे. तर त्याच काही लोकांनी बेरोजगार बघून असं सांगितलं नाही खूप चांगला अभ्यास आहे आणि हे ते. आणि आम्ही हा अभ्यास चालू केला. लोकमंच नावाचा आम्ही एक कार्यक्रम केला होता. आम्ही टाउन हॉल्स केले होते पॉलिटिशियन्स बरोबर 6, आणि त्या पॉलिटिशियन्सच्या काय प्रश्न विचारायचे म्हणून आम्ही गेलो होतो गावागावांमध्ये ऍक्च्युअल हे घेऊन, क्वेश्चनियर्स घेऊन, आणि तरुण मुलांकडनं प्रत्येक गावामधल्या 100 मुलांकडनं ते क्वेश्चनियर्स भरून घेऊन त्याच्यातल्या रिसर्च मधनं बेरोजगारची कॉन्सेप्ट आली. सो तो खरंच पॅन महाराष्ट्र विचार आहे आणि तो खरंच जवळचा वाटतो प्रत्येकाला, कारण की आपल्या आजूबाजूला निदान 2 माणसं अशी असतात की जे ह्या सगळ्यातून जात आहेत आणि त्यांना आपण मग रिलेट करू शकतो की अरे हा हे माझ्या जवळच आहे. बरोबर. तर ते इतक्या डीप रिसर्च मधनं आलेलं आहे की ते ऑब्व्हियसली ते म्हणजे तितकं रिलेट होऊन झालं. पण आता भाडीपा जेव्हा लोक बघतात तेव्हा एकदम डोक्यात बसलेल्या सिरीज मध्ये आई आणि मी आहे, किंवा आता कांदे पोहे आहे, पण अशा खूप सिरीज आहेत किंवा अशा खूप छोटे छोटे काम आहेत की ते ना तितकं मोठं नाही झालं. सो असं का झालं वाटतं? कधी कधी टायमिंगचा प्रश्न असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या बापाची सिरीज आहे, आमची एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपल्या बापाचा रस्ता, आपल्या बापाचं हाऊसिंग सोसायटी वगैरे असे आम्ही अनेक एपिसोड केलेत जे माझे फेवरेट आहेत. म्हणजे त्यातला आपल्या बापाची कॉमेडी तर माझं फेवरेट लिखाण आहे की कारण ॲज अ कॉमिक तुम्ही या आत्ताच्या जे कॅन्सल कल्चर आहे त्याला रिस्पॉन्ड करायचं सर्वोत्कृष्ट काय म्हणतात मार्ग तो आहे की तुम्ही त्याच्यावर सटायर बनवा. तुम्ही कॉमेडियन म्हणून रस्त्यावर जाऊन प्रोटेस्ट करण्यामध्ये आरडेओरडे करण्यात काहीच पण नाही, तुम्ही त्याच्यावर विनोद करा. तर ते मी केले त्यातनं. तर त्यामुळे ते मॅट खूप जवळच आहे, पण ते कधी कधी मिस टाईम झाले. आता उदाहरणार्थ आपल्या बापाचा हॉटेल नावाचा जो एपिसोड आहे तो जेव्हा आला तेव्हा अंबुतकर कोणीच नव्हता आणि त्याला घेऊन तो एपिसोड केला होता. त्याचा ह्युमर कोणाला कळत नव्हता, काहीच होत नव्हतं. तेव्हा त्याला हार्डली 1-2 लाख व्ह्यूज आले आणि मग मुळशी पॅटर्न आला आणि हे ब्रोक थ्रू. आणि अचानक आता तो वन ऑफ द टॉप व्ह्यूड, आत्ताही भाडीपाच्या युट्यूबवर आणि फेसबुकवर टॉप व्ह्यूड एपिसोड तो आहे, जे कोणालाच माहित नाहीये की तो आम्ही बनवलाय, पण ते त्या फॅन्समध्ये फेमस झालं. सो कधी कधी टायमिंगचा भाग होता. कास्टिंग काउच तर मला असं वाटतं की असा कळीचा प्रश्न की कास्टिंग काउच का रे सुरू करत आहेत, याच इंटेन्शन विचारतात लोक. हा मुलगा आणि निपुण धर्माधिकारी आहे. निपुणला जवळपास 4 नॅशनल अवॉर्ड आहेत. त्याच्यानंतर आम्हाला आता म्हणजे धर्मापासून सगळ्यांनी साईन केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या सिनेमांसाठी. तर ह्या माणसांनी स्ट्रगल करावं स्क्रीनवर हे योग्य नाही वाटत. तर आता फॉर्मॅट बदलून आणायचं. इनफॅक्ट कोविडच्या आधी त्याचा नवीन फॉर्मॅट सापडला होता आणि तो हिलेरियस होता. आणि आम्ही ऑस्ट्रेलिया दौरा केला तो फॉर्मॅट घेऊन. आणि कोणालाही माहिती नाहीये, ऑस्ट्रेलिया दौरा आणि 6 शोज लाईव्ह केले होते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, इम्प्रोव्ह शो, ज्याच्यामध्ये आता ते नवीन टॅलेंट शोधतात असं होतं. म्हणजे सेलिब्रिटीज बरोबर कास्टिंग काउच नाही, प्रेक्षकांबरोबर. आणि आम्ही लाईव्ह शो करायचो, काउच असायचा, आम्ही प्रेक्षकात जायचो, रॅन्डम लोकांना काउचवर बोलवायचो, त्यांना ते रोस्ट करायचे आणि त्यांच्याबरोबर इम्प्रोव्ह सीन्स करायचे. पण तो कोविडच्या काळामध्ये थिएटर्स बंद पडली, मग तो फॉर्मॅट नाही करता आला कारण प्रेक्षक लागतात. बरोबर. करत करत 2-2.5 वर्ष गेली. आत्ता नेमकं मी बेरोजगार आणि एक हिंदी शो आहे रॅडिकल, त्याच्यात अडकलो. निपुण वसंतराव रिलीज आणि त्याच्या पुढच्या फिल्ममध्ये अडकला. असं करत करत त्याचं अजून
तो मुहूर्त लागलेला नाही आता. पण प्लीज लोकाग्रहास्तव येस विचार 100%. पण आता हे कास्टिंग काउच आई आणि मी, जसं मी आता म्हणाले, खूप खूप सिरीज आहेत ज्या त्या लेवलने त्या पुढे जात नाहीयेत. तर मग तुझ्या एकतर खंत वाटते का त्याची की अरे यात काहीच घडत नाहीये, आणि दुसरी गोष्ट मग असं वाटतं का अशा वेळी की मग आपण निदान 4 गोष्टी असाव्यात आणि त्या जास्त पुढे जातील, असं काही वाटतं का? आता एक ना उदाहरण द्यायचं तर रील्स जेव्हा आले ना तेव्हा पॉला आणि मी तेव्हा माझे काहीतरी एक 40,000 फॉलोअर्स होते इंस्टाग्रामवर. पॉला आणि मी 3 रील केल्या, एक ते मराठी बबू आणि कनेडियन मीम नावाचं. त्या 3 रील्सनी मी 40,000वरनं डायरेक्ट 1 लाखाला फॉलोईंग गेलं. आणि मग मला कंटाळा आला त्याचा. मला असं वाटलं की मी हे रोज नाही करू शकत. मी ह्याच्यासाठीच टीव्हीला हात लावला नाही कधी, टीव्ही घरात पण नाहीये माझ्या. ह्याच्यासाठीच मी टीव्हीला हात लावला नाही, ह्याच्यासाठीच कधी आयुष्यात नोकरी केली नाही, ह्याच्यासाठीच काही म्हणजे ह्या प्रकारे विचारच केला नाही की रोज जाऊन तेच करायचंय. मला रोज नवीन बनवायचंय काहीतरी. तर मग जर का आता आई आणि मी जवळपास 35 एपिसोड केले आम्ही, आता किती दिवस तेच करत राहणार, कारण त्याच्यातनं काय नंबर्स मिळतात. आकड्याच तुम्ही कलाकारात तर आकड्यांचा खेळ हा तुमचा हेच नसला पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये बिझनेस साईडचा विचार केला तर मधनांना आम्हाला हिट देणं गरजेचं आहे. सतत एक्सपेरिमेंट नाही करू शकत. आणि बेरोजगार इज दॅट की किंवा इवन शांतित क्रांती इज दॅट, हेच हिट सिरीज. तर ते मधनांना करणं गरजेचं आहे आणि ते चांगलंच करणं गरजेचं आहे. पण तेवढंच त्याचे प्रयोगही महत्वाचे आहेत. कांदेपोहे खरं तर एक प्रयोग होता. छान आहे. हा, कांदेपोहेचा हेतू असा होता की त्याला म्हणजे खूप शूस्ट्रिंग बजेटमध्ये, माझ्या घरी शूट होतं ते. तर शूस्ट्रिंग बजेटमध्ये आपण असं करून बघूयात की कशाने आपल्याला महाराष्ट्रातले वेगवेगळे डायलेक्ट्स एक्सप्लोअर करता येतील, ज्याला आपण तिथली बोलीभाषा म्हणतो. तर ती कुठून कुठून आणता येईल, कोल्हापुरी, वराडी, सगळं ऐरणी, ह्या भाषा कशा आणता येतील, वेगळ्या भाषा दाखवता कशा, ह्याच्यातनं तो चालू झाला. तर आता तो हिट झाला तर आता काय करणार. नाही पण बिझनेसमॅन आणि कलाकार या दोन्ही गोष्टी तू बॅलन्स करण्याचा छान प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं की आता माझ्याकडे खूप प्रश्न आहेत, मी बोलतच बसेन. मला तुझ्याकडून जाणून घेण्यासारखं खूप आहे, पण मी ह्या प्रश्नांकडे जाते कारण हे मला ओरडून ओरडून खूप आहेत, कारण ते सुद्धा. ओके, आता काही पर्सनल प्रश्न आहेत जे तुला सातत्याने विचारले जातात, त्यातलेच काही. सगळ्यात पहिले, दाढी कधी कापणार आहेस? मला खरंच मी पैसे घेतो दाढी कापायचे. कारण काय की दाढी काढल्यावर कोणी ओळखत नाही. माझं वय आता 40 आहे, मी डायरेक्ट 22-23 ला पोहोचतो. त्याने चांगले की मग नाही ना, सिरियसली घेत नाही ती आता ऑलरेडी सिरियसली घेत नाही. तर बॉस म्हणून काय की मग तर मी दाढी काढायचे पैसे घेतो. आता म्हणजे बघ, बाळासाहेबांचा रोल मिळाला, मी दाढी काढली. हायजॅक नावाचा सिनेमा मिळाला, मी दाढी काढली. तसं कोणी काही चांगलं. मला या दाढीवरून एक प्रश्न विचारायचा. हे सगळे झाल्यावरती एक दाढी आणि रोलकडे आपण जाऊया. चालेल. सो तू पैसे घेणार आहेस? नाही, म्हणजे चांगलं काम मिळालं की काढीन. तोपर्यंत मला काय होतं की मग अर्ध्याच चेहऱ्याची काळजी घ्यायला लागते. स्किन रुटीन वगैरे काही प्रश्नच नाही ऍक्टर म्हणून, इथे तर आहेच. ओके, पुढचा प्रश्न. ह्याची आठवण करून दे, तू आंघोळ कधी करणार आहेस? उद्या सकाळी करणार आहे. एक काम करतो, लाईव्ह येतो इंस्टाग्रामवर. फक्त एका अटीवर की जर का मी इंस्टाग्रामवर लाईव्ह आलो आणि मी आंघोळ करत असेल तर माझ्यावर केस टाकू नका. ओके, आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही खाष्ट काकू असतात, त्यांच्या मनातला हा मे बी प्रश्न असावा की तो जो तुझा बबूचा रोल आहे, त्या व्हिडिओमध्ये तू कायम बबूगिरी करत असतोस आणि बायकोचा बैल असल्यासारखा वागत असतो, ते कधी थांबणार आहे? कारण मला काय वाटतं ना की आपलं खरं आयुष्य आणि स्क्रीनवरचं आयुष्य वेगळं असावं. अच्छा, याच्यात त्याने सांगून टाकलेलं आहे मी बायकोचा बैल नाही. आमच्याकडे फॉर्च्युनेटली पॉला, म्हणजे जोक्स अपार्ट, पण पॉला आणि माझी सिस्टीम थोडीशी अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही स्वयंपाक दोघंही करतो, साफसफाई हे ते. आमच्याकडे काही हे स्त्रीचं काम, हे पुरुषाचं काम असं अजिबात नाहीये. आणि वी आर प्राऊड ऑफ इट. त्याच्यामुळे बायकोचा बैल आणि ती काय नवऱ्याची गाय असं दोन्ही. पण हे ऐकल्यावर खूप मुलींना आता खंत होत असणार आहे, ओ शेट, हा स्वयंपाक पण करतो. मी खूप स्वयंपाक करतो, जमलेले ऑलरेडी. सॉरी यार, आमचं काहीच होऊ शकत नाही. पण मी म्हणजे त्याच्या बदल्यात माझा
इट्स अ गुड बार्गेन. म्हणजे पॉला म्हणजे तेवढीच पोरं सुद्धा तेवढीच खचलेली. हो खूपच खूप जास्त. असे खूप शब्द आहेत जे तू इन्व्हेंट केलेस ह्याची तुला कल्पना आहे का? काय कोल्हा तुला किती जणांचं तोंडात आहे हा शब्द. ब्रोचा कोणालाच माहित, म्हणजे हा मी इन्व्हेंट केलेला. डिक्शनरी आहेस तू. नाही, मला काय वाटलं, आमचं ते भाडीपाच्या नावामागे पण तीच गोष्ट आहे. आम्हाला असं वाटलं की मराठीचा अट्टहास नको, मराठीच्या प्रेमात पाडूयात तरुण मुलांना. तर मग त्यांच्या म्हणजे आता उदाहरणार्थ ब्रो सगळेजण करत असतात, आणि मग आपण का नाही वापरायचं तसं काहीतरी मराठीतलं. किंवा ते आता झाकीर खानचं ते सकलोंडा आहे, तर ते इतकं फेमस झालं, तसं मराठीत का नाही आहे काही, असं ह्याने आम्ही ते टॅग्स निर्माण करत असतो. मग त्याच्यामध्ये माझ्याशी नीट बोलायचं झालं, शास्त्र असतं ते झालं, तर टॅग्स आहेत. शास्त्र असतं ते माझी आई सुद्धा वापरायला लागली आता. इतकं ते त्या आयांना जवळचं वाटतंय. बरं, आता आपण युजली एका वाक्यात उत्तर द्या, एका शब्दात उत्तर द्या. तर आपण इकडे करूया की एका नाही पण आकड्यात उत्तर द्यायचे. ओके. हां, तर सारंग प्लीज आम्हाला पण कधीतरी तुझ्या बरोबर काम करायचंय, आम्हाला सिरीज मध्ये घे ना. हा प्रश्न आजवर किती वेळा विचारला गेला? आता ऍटलिस्ट 1000 वेळा, ऍटलिस्ट 1000 ते 50,000, 50,000 असेल. पण पूर्वी म्हणजे व्हेन इट मॅटर्ड, आमची किंमत नव्हती तेव्हा कोणी विचारला हा महत्वाचा प्रश्न, कारण ती माणसं जवळची आहेत. तर त्याच्यामध्ये प्रिया, सई, महेश दादा असे काही खूप दिग्गज, किंवा अंकुश दादा असे खूप दिग्गज लोक आहेत ज्यांनी त्यावेळेस जेव्हा आम्ही कोणी नव्हतो पहिला एपिसोड बघितला हे फोन मेसेज केले. त्यामुळे त्यांना हॅट्स ऑफ. खूप जण असं म्हणतील आम्हाला पण करायचा होता मेसेज, आमच्याकडे नंबरच नव्हता. मी काय करू. ओके, तू नोकरी कधी केली नाहीस म्हणाले, पण तू पर्सनली इंटरव्ह्यू जॉबसाठीच इंटरव्ह्यू किती दिलेस? एकही नाही. क्या बात है. आधी कमवायचंच नाही. आधी नाटकात मी हार्डकोर प्रायोगिक नाटकवाला होतो. म्हणजे हार्डकोर म्हणजे इतपत की एक काळ असा होता जिकडे राधिका आपटे, सागर देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, ओमकार गोवर्धन, आशिष, मी, मोहित टाकळकर असे काही लोक होतो. आम्ही सगळे कोकणात जाऊन एक रेपर्टरी चालू करून तिथून शेती करत नाटक करणार होतो. म्हणजे एवढा नाटकवाला, आणि ते सुद्धा प्रायोगिक नाटकवाला होतो. त्यामुळे तिथे काय 6-7 हजार रुपये मिळायचे महिन्याला, तेवढं पुष्कळ होतं. आणि त्याच्यानंतर कट्टू लक्षात आलं की आपण पूर्णच फाटके झालो, तर आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. तर त्यानंतर मी असिस्ट करायला लागलो. मी त्यातल्या त्यात मी रंगाकाला श्रीरंग गोडबोले जे आहेत, तर त्यांच्याकडे असिस्ट करायला गेलो. त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणू शकतो. त्यांनी मला विचारलं दिला एक, की का करायचंय तुला, एवढंच त्यातलं. येस, फायनली स्कोर झालेला आहे. पुढचा, पॉला आयुष्यात येण्याच्या आधी आणि आल्यानंतर इंग्लिशचा वापर किती % मध्ये वाढलाय किंवा कमी झाला? वाढलाच 90% वाढलाय. अजिबात बोल, मला एक शब्द बोल, मी पॉलाला पटवलंच त्या बेसिसवर की मला इंग्लिश यायचं नाही. ती ज्या सिनेमाला असिस्ट करायला आली होती तिथे मी कास्टिंग डिरेक्टर होतो. तिथले सगळेजण त्याच्यावर लाईन मारत होते, आणि ती माझ्याशी बोलायची तर मी असं नुसतं बघत बघत, तिला वाटायचं की हा भाव देत नाही, हा केवढा कूल आहे. खरं कारण वेगळं होतं. आपल्याला येते गप्प बसूयात. तर मी माती खाल्ली नाही, हा त्यातला भाग होता. बाकी सगळ्यांनी माती खाल्ली इंग्लिश मध्ये बोलून, आणि मी नाही खाल्ली. तर त्यामुळे ती माझ्याशी जरा बेटर वागायला लागली, आणि तिथून ते सगळं चालू झालं. त्यामुळे पण मी एक नाटक, तेव्हा 2 नाटकं इंग्लिशमध्ये करत होतो, आणि तो ग्रुप सगळा थिएटर ग्रुप जो होता तो इंग्लिश बोलणार. त्यामुळे 10% इंग्लिश बोलायचं. नाव आय स्पीक क्वाईट वेल. ग्रेट. तुझं म्हणजे इंग्लिश डिक्शनरी पण वाढली, आणि तू लोकांची मराठी डिक्शनरी वाढवली. मी प्रेक्षकांना एक सल्ला देतो, कॉन्फिडन्सचा भाग असतो. आपलं इंग्लिश तर त्यांच्याहून बेटर असतं. सिरियसली, आपल्याला खूप शब्द येत असतात. आपल्या शाळेत ग्रॅमॅटिकली आपण करेक्ट बोलतो, ग्रॅमॅटिकली पण करेक्ट असतो, आपल्याला कॉन्फिडन्सच नसतो. खरंय. तो तुला मिळाल्यावर काय झालंय सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे मे बी आता तुझा प्रेरणा घेऊन खूप जण कॉन्फिडन्स दाखवायला जातात. 100%. सगळ्यांना नाही असं मिळणार आहे. नाही, प्रयत्न करा. ओके, आता भाडीपासाठीचे प्रश्न होते, त्यातले 2, एक तर आपला झालाय कास्टिंग काउच बद्दल तू सांगितलं. कांदे पोह्यामध्ये पुणे डोंबिवली कधी येणार आहे? डोंबिवली
स्पेसिफिकली पुणे दुसरं डोंबिवली दुसरं पुणे म्हणतात ना, ज्युनियर पुणे असं डोंबिवलीकरांना असं वाटतं. नाही नाही, माझं तुला माहितीये एका प्रकारे कांदेपोहेमध्ये जे बँटर होतं पुणे का डोंबिवली आणायचं, माझं आयुष्यातलं पहिलं 2 शहरांमधलं बँटर त्याच्यामुळे झालंय. माझ्या मावस बहिणी डोंबिवलीच्या आहेत आणि त्या सतत डोंबिवली करायच्या आणि आम्ही पुणे करायचो. त्यामुळे आम्ही लहानपणी खूप मग तर हे यायलाच हवं. माझ्याकडे खूप कॉन्टेंट आहे. नाही पण आधी आम्ही नगर करतोय, त्याच्यानंतर लालबाग. आता आमच्याकडे अशी खूप आहेत आमच्या मुंबई तकच्या टीम मध्ये ज्यांना हे तू पहिले नगर करतोयस मग तू डोंबिवली करणार आहे, ह्याचा पण आनंद होणार आहे. छान, मग बेस्ट. आम्ही आधी नगर करतोय, मग लालबाग करतोय, मग डोंबिवलीकडे वळू. ओके, इथे तिन्ही शहरांमधले खूप म्हणजे तुला आत्ताच मी सांगते व्ह्यूज भरपूर वाटणार आहेत. लालबाग तर मला खूप दिवस करायचा होता. आणि शेवटचा भाडीपा बद्दलचा शेवटचा प्रश्न, शकू मोगॅम्बो यांना घेऊन काय करणार आहेस का? शकू तर आता हे झाली आहे, काय म्हणतात, गावभवानी झाली ती. ती आता सगळ्यांच्या ऑफिसमध्ये जाते. पूर्वी आमच्या ऑफिसमध्ये असायची, आता ती आरामनगरची क्वीन आहे. कोणालाही जर का तिला भेटायचं असेल तर तिला. आणि मोगॅम्बो खूप प्राइसी आहे. तो कॅमेरा समोर यायच्या बदल्यात आमच्याकडनं सेवा करून देतो. फार त्याचं लिटर साफ करण्यापासून फरकोटला एवढं मी नाही करत ऍक्टरसाठी. कुठल्या काय येणार नाही असं अजिबात देणारे ऍक्टर्स मला नको सेटवर. पण बघाशी आपण